प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही या चुका अजिबात करू नका। सर्वात पहिले तर तुम्ही जास्त वेळ उपाशी राहू नका, कारण प्रेग्नेन्सीमध्ये उपाशी राहणं खूप जास्त रिस्की ठरू शकतं। सर्वात पहिले तर तुमच्यासाठी आणि नंतर बाळासाठी, कारण की उपाशी राहिल्यामुळे तुम्हाला कमजोरी येते, बीपी कमी होतो, त्याचबरोबर गॅस होतो, ऍसिडिटी होते आणि छातीत देखील जळजळ होते। हे सगळं उपाशी राहिल्यामुळेच होतं आणि कायम जर असं चालत राहिलं ना तर पुढे चालून तुमचं रक्त देखील कमी पडू शकतं आणि तुमच्या मूडमध्ये देखील कायम चिडचिडापणा राहील। त्यामुळे तुम्ही स्ट्रेस घेशाल आणि तुम्ही स्ट्रेस घेतला ना त्याचा असं डायरेक्ट बाळावरती पडेल। त्यामुळे बाळाचा लो बर्थ वेट होऊ शकतो, म्हणजेच वेळेच्या अगोदर बाळाची डिलिव्हरी होऊ शकते। हे सगळे प्रॉब्लेम येतात, तर तुम्ही ना स्ट्रेस घेऊ नका आणि प्रॉपरली तुम्ही वेळेच्या वेळेवर जेवण करत जा। म्हणजे तुम्ही दर 2 तासाला काही ना काही खाल्लं पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही ग्लुकोन डी वगैरे पण पिऊ शकता, त्यामुळे बॉडीला लगेच शुगर भेटते आणि आपल्याला लगेच एनर्जी देखील भेटते। तर तुम्ही नियमितपणे दर 2 तासाला काही ना काही खात जा आणि तुम्ही जास्त तर फ्रुट्स खात जा, कारण की फ्रुट्समुळे आपल्याला खूप जास्त एनर्जी भेटते। केळी खात जा, केळी खाल्ल्याने आपल्याला खूप जास्त एनर्जी भेटते। तर भेटूया नेक्स्ट प्रेग्नन्सी मिनी ब्लॉग मध्ये। बाय बाय।